स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकशाहीचा सर्वात मोठा विजय झालेला आहे की पंतप्रधानांबद्दल जे अवाच्य जे काही होतं ते बरोबर नाही. ते पंतप्रधान आहेत, त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. ही एक नवीन पिढी आहे आणि त्यांचे विचार, त्यांचे स्वप्न हे आपण ओळखलं पाहिजे. भारतातली लोकशाही याचा जो विजय होतो तेव्हा पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश सर्व ठिकाणी याचा एक सकारात्मक एक पडसाद आता सुरू झालेला आहे. आजचा जो भाजप आहे तो बदलणार, हे राहणार नाही. आता आतमधून एक असंतोष वाढत चाललेला आहे. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत आता शिवाजी पार्कला, जिथं सेलिब्रेशन चालू आहे आणि सुधींद्र कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत. गेली 50 वर्षात त्यांनी अशा अनेक चळवळी बघितलेल्या आहेत. काय डिफरन्स आहे इतर चळवळी तुम्ही बघितल्या आणि ही जेनजींची, नव्या तरुणांची, नव्या युवांची चळवळ? काल स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकशाहीचा सर्वात मोठा विजय झालेला आहे. आणीबाणीच्या आधी एक तासाच विद्यार्थी चळवळ झाली होती, पण तो स्थानिक होती. गुजरात, बिहार त्याचा नेतृत्व लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी केला होता. पण आजचा हा राष्ट्रीय विद्यार्थी चळवळ म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा हा एकमेव राष्ट्रीय विद्यार्थी चळवळ लोकशाहीसाठी. याच्यामधलं जे कम्युनिकेशन होतं, जे पोस्टर्स होते, जे बॅनर्स होते, ज्या घोषणा होत्या, त्यांचा जो सार्कॅझम आहे, त्यांची जी लँग्वेज आहे, त्याबद्दल काय सांगाल? एक तर मला अजूनही असं वाटतं की पंतप्रधानांबद्दल जे अवाच्य जे काही होतं ते बरोबर नाही. ते पंतप्रधान आहेत, त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. पण ते व्यतिरिक्त म्हणजे ज्या एक क्रिएटिव्ह रित्या तरुणांनी आपला आक्रोश दाखवला, त्या आक्रोश मध्ये उत्साह पण होता, फक्त आक्रोश नाही. दिस इज व्हेरी डिफरंट. म्हणजे त्यांचा जो सार्कॅझम होता अनेक लोकांचा, की पोलिसांना येऊन फुलं द्यायची, चॉकलेट्स द्यायची, तर अशा पद्धतीचं आंदोलन कधी बघितलं होतं का? कारण ते नाही बघितलं. त्या कम्युनिकेशन बद्दल बोलतोय मी. म्हणून ही तरुणाईची क्रिएटिव्हिटी आहे, त्याच्यात देशभक्ती आहे, लोकशाहीवर प्रेम आहे आणि क्रिएटिव्हिटी आहे. अच्छा, पण तुम्हाला म्हणजे मला हे विचारायचं आहे की हा जो कनेक्ट आहे ह्याच्या सोबतचा, आपल्या तरुणाई सोबतचा, तो कनेक्ट कुठेतरी पॉलिटिक्स मधले लोक असतील किंवा माध्यमातले लोक असतील, तर तो काही ठरवलेला वाटला का? कारण पहिल्यांदा असं लक्षात आलं की ही मुलं काहीतरी वेगळा विचार करतायत, जो टीव्हीवर, पेपरमध्ये किंवा कुठेही दिसत नाहीये. एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं. ही एक नवीन पिढी आहे आणि त्यांचे विचार, त्यांचे स्वप्न हे आपण ओळखलं पाहिजे. त्याच्यात आम्ही कमी पडलोय. आता तुम्ही पुढे कसं बघताय की हे आंदोलन आता संपलं? आता नाही. एक तर याचं वैशिष्ट्य म्हणजे, आणि हा सुद्धा त्याचा जो पडसाद आहे ना, तो संबंध साऊथ एशियावर पडणार आहे. पाकिस्तानचे तुम्ही मेसेजेस पहा, शेकडो पाकिस्तानी म्हणतायत की आम्हाला पण असं पाहिजे त्यांच्या देशात. त्यांच्या देशात. म्हणजे भारतातली लोकशाही याचा जो विजय होतो तेव्हा पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश सर्व ठिकाणी याचा एक सकारात्मक एक पडसाद आता सुरू झालेला आहे. आणि येत्या काळात तुम्हाला हे दुसरी गोष्ट, याचा जो ग्लोबल इन्फ्लुएन्स आहे. Yesterday, our students have shown that we are indeed the largest and the best democracy. तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता दोन विचारांची लढाई आहे, तर एक विचार उजवा आहे की या वेळेला असं झालं की उजवे, डावे, मधले, आदले, हिंदू, मुस्लिम सगळ्या तरुणांनी नाकारलंय की तुम्ही जे काही नॅरेटिव्ह येते ते नाकार. पुढच्या देशातल्या राजकारणावरती याचा काय इम्पॅक्ट दिसतो तुम्हाला? हे बघा, तुम्ही सर्व बीजेपीला तुम्ही शहा आणि मोदी बरोबर तुम्ही समीकरण लावू नका. कारण आणीबाणीच्या विरोधात
हीच जनसंघ आणि बीजेपीचे लोक होते. अटल बिहारी वाजपेयी. ही मोदींची भाजप आहे ना. आणि हे बदलणार की आजचा जो भाजप आहे तो बदलणार, हे राहणार नाही. आता आतमधून एक असंतोष वाढत चाललेला आहे. मला एक लास्ट क्वेश्चन आहे की आताच्या नंतर ऍस्पायरेशनल पॉलिटिक्सला जास्त संधी आहे का इमोशनल पॉलिटिक्सला, या तरुणांकडे बघून काय वाटतं? नाही, मला ह्याच्यात फक्त इमोशनल दिसत नाहीये. इट्स अ कॉम्बिनेशन, इमोशन आणि आयडिया आणि आयडियल्स, म्हणजे विचार, आदर्श आणि भावना, हे त्रिवेणी संगम आहे. ठीक आहे. सुरेंद्र कुलकर्णी सर होते, त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे, खूप मोठा अनुभव राहिलेला आहे, म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न होता आपला. कॅमेरामॅन राजू सह अभिजित, मुंबई.